महिला डॉक्टरचं मूळ गाव वडवणीमध्ये आता बंद पाळण्यात आलेला आहे। आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी आज कडकडीत बंदची हाक देण्यात आली आहे। आपल्या मुलींना आत्महत्या नाही तर हत्या झाल्याचा आरोप जो आहे तो कुटुंबाने केलेला आहे। तसंच पुरावे नष्ट करून आरोपी सरेंडर झाल्याचा आरोप होतोय। आता या प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करण्याची मागणी देखील करण्यात येते आहे। आणि या संदर्भात आढावा घेतला आमचे प्रतिनिधी योगेश काशीद यांनी। फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर महिलेने हातावरती सुसाईड नोट लिहित आत्महत्या केली आणि याच प्रकरणी आज पीडितेला न्याय मिळावा या मागणीसाठी बीडच्या वडवणी शहर जे आहे ते कडकडीत बंद ठेवण्यात आलेला आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे या मागणीसाठी आज संपूर्ण वडवणी शहर आणि बाजारपेठ जे आहे ते बंद ठेवण्याचा निर्णय बंदची हाक वडवणीकरांनी दिलेल्या विशेषतः पाहायला गेलं तर गेल्या 3 ते 4 दिवसापूर्वी ज्या डॉक्टर महिलेने सुसाईड नोट लिहित जे की बदने असेल बनकर असेल आणि इतर काही आरोपींवर कठोर कारवाई करण्यासाठी कुटुंबियांनी देखील काल पत्रकार परिषदेमधून भूमिका मांडलेली आहे। आमच्या मुलीची आत्महत्या नसून हत्या झाल्याचा आरोप नागरिकांनी केलेला आहे किंवा नातेवाईकांनी केलेला आहे। याच पार्श्वभूमीवरती या प्रकरणामध्ये एसआयटीची स्थापना करून वरिष्ठ महिला अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात यावी या मागणीसाठी आज बंदची हाक देण्यात आली असून वडवणीमध्ये मोर्चाचं आयोजन करण्यात आलं असून रस्ता रोको देखील करण्यात येणार असल्याची माहिती या ठिकाणी निवेदनाद्वारे प्रशासनाला कळवलेली आहे। याच वडवणी शहरामध्ये संपूर्ण जे आहे आता बंद पाळण्यात येत आहे। साम टीव्ही साठी योगेश काशीद, वडवणी, बीड। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।